धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली होती. मात्र गेल्या 2 दिवसांपासून पावसानं काहीशी उसंत घेतल्यानं नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 59 फुटांवर स्थिर आहे. इशारा पातळी 68 फूट तर धोका पातळी 71 फूट आहे. राधानगरी धरणाचे 4ही दरवाजे बंद झाल्यानं पाणी पातळीत हळूहळू घट होताना दिसत आहे. इचलकरंजीतील पंचगंगा नदीवरील लहान पूल अद्याप वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. नदीकाठावरील गणपती मंदिरातही पाणी शिरलं असून परिसरातील मळी भागातील शेतीमध्ये पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. गेल्या 2 दिवसांपासून पावसानं काहीशी उसंत घेतल्यानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सुमारे 1.5 फुटांनी घट झाली आहे. सध्या राधानगरी धरणातून सुरू असलेला विसर्ग कमी केल्यानं पंचगंगा नदी पातळीत घट होतीये. इचलकरंजी महानगरपालिकेनं पंचगंगा नदी परिसरात अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात केले. नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणं टाळावं, तसंच प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन करण्यात आले.